वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार का या संदर्भात पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे। नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। फडणवीसांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। राज्यातील मंत्र्यांवर झालेल्या घोटाळ्याच्या आरोपांवर चर्चा, सूत्रांची माहिती। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदल होणार का? वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा मित्रपक्षांवर दबाव वाढला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित। माणिकराव कोकाटेंबाबत फडणवीसांशी बोलून मंगळवारपर्यंत अंतिम निर्णय घेणार। अजित पवारांकडून कारवाईचे संकेत। मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची, ती म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींची करायची, ते करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत घेईन। विजयकुमार घाटगेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। कोकाटेंसंदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असा अजित पवारांचा शब्द। घाटगेंची माहिती। मंगळवारी कोकाटेंना मी बोलावून घेणार आहे आणि कोकाटे, मी आणि देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही तिघजण बसणार आहोत। मंगळवारी तुम्हाला तुमच्या अपेक्षित उत्तर मिळणार आहे असं आम्हाला दादांनी सांगितलं आणि बोलता बोलता म्हणले मी शब्दाचा पक्का आहे। मारहाणीचा प्रकार चुकीचा, सूरज चव्हाणांना तात्काळ पक्षातून काढले। यापुढे त्यांना पक्षात स्थान देणार नाही असं अजित पवार म्हणाले। विजय घाटगेंचा दावा। आम्ही अजित दादांकडे आलोय तेवढ्यासाठी की मला का मारले, हे आमचं काय चुकलं हे सांगा। त्यावेळेस दादांनी अतिशय संवेदनशील भाषेत आम्हाला सांगितलं की हे प्रकार घडलेला तो चुकीचा आहे, त्याला मी तात्काळ पक्षातून काढून टाकले आणि दुसरंही सांगितलंय की इथून पुढे त्या व्यक्तीला त्या पक्षामध्ये मी स्थान देणार नाही। मंत्र्यांच्या वागणुकीमुळे सरकारची प्रतिमा मलिन होतीये। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचा सरकारला खर्च आहे। वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाईचीही मागणी। प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यांनी काय कारवाई करायचं त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी कारवाई केला पाहिजे। हे तर वाटतं ना की सरकारची प्रतिमा मलिन होत आहे सगळ्याच्यामुळे। हेच म्हटलं ना, सरकारने कारवाई केला पाहिजे। पक्षाची जी इच्छा तीच माझी इच्छा। सामनातील दाव्यावरून राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। सुधीर मुनगंटीवार यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत। राहुल नार्वेकर यांना मंत्री केलं जाणार। सामनातून दावा। वाटतंय तुम्हाला आवडेल मंत्रिपद? नाही, मला जी जबाबदारी माझा पक्ष देईल ती जबाबदारी मी स्वीकारेन। माझ्या पक्षाची जी इच्छा आहे ती माझी इच्छा। मंत्रिपद कुणाला नको असतं का? मंत्रिपद मिळाल्यास आरोग्य खात्यात काम करायला आवडेल। संतोष बांगर यांच्याकडून मंत्रिपदाची इच्छा व्यक्त। जर फेरबदल झालास तर तुम्हाला मंत्रिपद कुठलं आवडेल? मला असं वाटतंय कुणाला नको असतं का, पण जर मंत्रिपद जर दिलं तर मला वाटतंय मला आरोग्यामध्ये काम करण्याचं आवडेल। दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या अनेक नेत्यांच्या भेटी। राज्यातील विकास प्रकल्पांसाठी अमित शहा, राजनाथ सिंह, जेपी नड्डा, मनोहरलाल खट्टर, निर्मला सीतारामन, शिवराज सिंग चौहान या मंत्र्यांसह नीती आयोगालाही दिली भेट।